नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जेजुरीला श्री खंडोबाच्या दर्शनासाठी गेलो होतो. पुण्यापासून अवघ्या 80 ते 90 किलोमीटर असलेल्या जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणून सुद्धा ओळखले जाते. श्री खंडोबा हे भगवान शंकराचे रूप आहे आणि त्याला मल्हारी, मार्तंड ह्या नावानेही ओळखलं जातं. मार्तंडाच्या मंदिरात पोहोचण्यासाठी भक्तांना सुमारे 200 ते 300 पायऱ्या चढाव्या लागतात. आणि रोज लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येतात. गडावर भंडाऱ्याचे देखील खूप महत्त्व आहे आणि मंदिराची वास्तुकला पारंपरिक असून मुख्य गर्भगृहात खंडेरायाची सुंदर मूर्ती स्थापित आहे. फायनली 200 ते 300 पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अगदी भव्य आणि सुंदर असून त्याचे बांधकाम सुद्धा भक्कम आणि मजबूत असे होते. मुख्य प्रवेशद्वारापासून अजून थोड्या पायऱ्या चढल्यानंतर फायनली आम्ही देवाच्या गडावर येऊन पोहोचलो आणि मंदिराचा देखावा बघून सगळा थकवा निघून गेला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविक मंदिरावर भंडाऱ्याची उधळण करत होते. मंदिराचे शिखर आणि पायऱ्या अगदी भंडाऱ्याने न्हाऊन गेल्या होत्या. अखंड भारतातून लोक ही सोन्याची जेजुरी बघण्यासाठी येथे येतात. आम्ही सुद्धा मंदिरावर भंडाऱ्याची उधळण केली आणि दर्शन रांगेकडे जायला निघालो. भंडाऱ्याने न्हाऊन गेलेल्या जेजुरी गडाचे दृश्य अगदी नयनरम्य आणि डोळ्यात टिपून घेण्यासारखे होते. आणि खरंच हे दृश्य अगदी अविस्मरणीय असे होते. थोडा वेळ दर्शन रांगेत थांबल्यानंतर आम्हाला खंडेरायाचे दर्शन मिळाले आणि देवाची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातच खंडोबाची पत्नी म्हणजेच श्री म्हाळसादेवीची देखील मूर्ती आहे. तुम्ही सुद्धा जेजुरी गड पाहिला आहे का? पाहिला असेल तर तुमचा सुद्धा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.